नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या प्रकारे लोकसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक विरोधकांनी आपली एकजूट दाखवत पराभूत केलेलं आहे, त्यानंतर अनेक पुरोगामी सेक्युलर विचारवंत पत्रकार संपादक किंवा त्या विचाराचे जे बुद्धिमंत आहेत त्यांना पंख फुटलेले आहेत आणि त्यापैकी अनेकांनी आपली अक्कल पाजळत ही शेवटाची सुरुवात आहे असं भाष्य केलेलं आहे. इंग्रजीमधली शब्दावली आहे शेवटाची सुरुवात. याचा अर्थ असा होतो की एखाद्या विजेत्या माणसाला किंवा एखाद्या पराक्रमी माणसाला, एखाद्या साम्राज्याला जेव्हा उतरती कळा लागते, ती उतरती कळा लागते, त्याची हळूहळू लक्षणं दिसायला लागतात, त्याची वेगवेगळ्या प्रकारे घसरगुंडी सुरू होत असते. गेल्या 12 वर्षात म्हणजे नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत वेळोवेळी नरेंद्र मोदींना हरवण्याचे शेकडो प्रयास झाले. पण हे लोक म्हणजे त्यांचे जे जे विरोधक आहेत ते राजकारणातले असतील, ते बुद्धिजीवी वर्गातले असतील, ते कला क्षेत्रातले असतील, ते वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील, मोदींना हरवण्याचे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते सतत अपयशी ठरलेले आहेत. आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असो त्या परिस्थितीवर मात करत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करणारा भारतीय जनता पक्ष सातत्याने विजयी होत राहिलेला आहे. आणि हे मी छातीठोकपणे परत परत का सांगत असतो, 2014 असो, 2019 असो किंवा 2024 असो, प्रत्येक वेळेला लोकसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा भाऊ तोरसेकरने त्या निवडणुकांचं विश्लेषण करणारं आणि निकालांचं भाष्य भाकीत करणारं, भविष्य करणारं पुस्तक लिहिलेलं होतं. 14 आणि 19 या दोन्ही वेळेला माझा अंदाज 100% बरोबर ठरला. मोदी सिंगल पार्टी मेजॉरिटीला आणतील हे माझं 2014चं भविष्य होतं. 300 पार जातील हे माझं 2019चं भविष्य होतं. हे दोन्ही बरोबर ठरली. पण 2024 मध्ये मी भाजपची आघाडी म्हणजे एनडीए 400 पार जातील हे केलेलं भविष्य चुकलं. पण त्यासाठी सुद्धा मी पुस्तक लिहिलेलं होतं आणि माझा आकड्याचा अंदाज चुकला हे मी तेव्हाच व्हिडिओ बनवून तो चुकलेला अंदाज स्वीकारलेला आहे. पण त्यावेळेला सुद्धा म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्या निकालावर भाष्य करताना, माझी चूक स्वीकारताना, आकड्यांची चूक स्वीकारताना मी एक गोष्ट परत परत साफ आणि स्पष्टपणे सांगितली होती की माझा निवडणूक निकालाचा आकडा चुकला असेल, पण मी त्यासाठी मांडलेला सिद्धांत, ज्या सिद्धांताच्या आधारावर मी निवडणुकीचं भाष्य केलेलं होतं, भविष्य केलेलं होतं, तो सिद्धांत चुकलेला नाही. माझ्या त्या 2024च्या पुस्तकाचं नाव होतं अश्वमेध 2024. मित्रांनो, मी त्या पुस्तकाच्या आरंभीत स्पष्टपणे म्हटलेलं होतं की नरेंद्र मोदी 2014 पासून राष्ट्रीय राजकारणात आले आणि तेव्हापासून मी त्यांच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास करतोय. आणि तो अभ्यास करताना मला जे जे प्रामाणिकपणे पटलेलं आहे ते मी मांडत असतो. आणि म्हणूनच 2024 ची निवडणूक ही नरेंद्र मोदी यांच्यासाठी सत्तेत येण्याची निवडणूक नाहीये. नरेंद्र मोदींना परत एकदा स्वपक्षीय किंवा आपल्या आघाडी गठबंधनाच्या बहुमताने पंतप्रधान व्हायचंय का, तर त्यासाठीची ही निवडणूक म्हणजे लढाई मोदी लढत नाहीये. मोदींची 2024 ची लढाई ही अश्वमेध हा प्रकार आहे. अश्वमेध हा तुम्हाला माहिती असेल, पूर्वीच्या काळामध्ये भारतीय पुराण कथांमध्ये तुम्हाला अश्वमेधाची कथा आढळते. वेगवेगळे राजे सम्राट हे आपल्या राज्याचा आणि आपल्या सत्तेचा विस्तार करताना
एक संघराज्याची निर्मिती, एक साम्राज्याची निर्मिती आणि उभारणी करताना चक्रवर्ती राजाची किंवा सम्राटाची भूमिका घ्यायची. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असायचं की आसपासच्या राज्यांमध्ये जे कोणी राजे रजवाडे आहेत, संस्थानिक आहेत, सरदार आहेत, त्या सगळ्यांची राज्य आणि सत्ता अबाधित राहील. मला त्यांचं राज्य, त्यांची सत्ता हिसकावून घ्यायची नाहीये. पण आपण सगळी राज्य एकत्र येऊन एक खंडप्राय साम्राज्य निर्माण करायचं आहे आणि त्यामध्ये एक केंद्र सत्ता असली पाहिजे. स्थानिक पातळीवर तुमचं राज्य अबाधित असेल, त्यामध्ये केंद्र ढवळाढवळ करणार नाही, चक्रवर्ती सम्राट राजा त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. पण ज्या वेळेला या साम्राज्याच्या सीमेपलीकडील कुठलीही सत्ता या साम्राज्यावर अतिक्रमण करत असेल, आक्रमण करत असेल, त्यावेळेला आपण सगळ्यांनी एकजूट होऊन लढलं पाहिजे आणि आपण साम्राज्य म्हणून एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या जागी स्थानिक पातळीवर तुमची सत्ता असेल, ती अबाधित असेल, त्यात चक्रवर्ती हस्तक्षेप करणार नाही. पण तुमच्यापैकी कोणीही आपल्या राज्याच्या सीमेच्या पलीकडे जाऊन केंद्रीय सत्तेला, साम्राज्याच्या केंद्रीभूत सत्तेला आव्हान देता कामा नये, एवढीच त्या चक्रवर्ती राजाची अपेक्षा असायची. आणि त्याला मान्यता देण्यासाठीच तो सम्राट होऊ घातलेला, चक्रवर्ती व्हायला निघालेला राजा हा अश्वमेध यज्ञ करायचा. त्याचा अर्थ असा असायचा की केंद्रातली सत्ता माझी असेल, परकीय आक्रमणापासून साम्राज्यातल्या प्रत्येक राज्याला संरक्षण देणं आणि त्यांना एकत्रित नांदवणं ही माझी जबाबदारी असेल. पण स्थानिक राज्य आणि अधिकार आणि राजसत्ता तुमची असेल, अशी सत्तेची विभागणी स्वीकारायला प्रत्येक राजाला भाग पाडायचं, यासाठी अश्वमेध यज्ञ होत असे. आणि अश्वमेध यज्ञाची कहाणी अशी असे की जो चक्रवर्ती राजा असेल, जो स्वतःला चक्रवर्ती म्हणून घोषित करू इच्छितो, तो आपला अश्वमेधाचा घोडा हा सोडून द्यायचा आणि तो घोडा ज्या ज्या प्रदेशातून, ज्या ज्या भूमीवरून जाईल, ज्या ज्या राज्यातून जाईल, ते राज्य हे आपोआपच त्या साम्राज्याचा हिस्सा असेल. जर स्थानिक राजाला, म्हणजे त्या स्थानिक राज्याच्या प्रदेशाच्या सत्ताधीशाला केंद्रीय सम्राट किंवा चक्रवर्ती राज्य ही कल्पना मान्य नसेल, तर मात्र त्याला तो घोडा अडवावा लागेल. आणि त्यांनी घोडा अडवला तर चक्रवर्ती व्हायला निघालेला जो राजा आहे, सम्राट आहे, तो त्या स्थानिक राजाशी लढाई करेल आणि त्याचं राज्य आपल्या राज्याला जोडून घेईल, आपल्या राज्यामध्ये सामावून घेईल. जर घोडा अडवला नाही तर त्याने, म्हणजे त्या स्थानिक राजाने सम्राटाची, चक्रवर्ती राजाचा अधिकार आणि अधिसत्ता मान्य केली असं मानून तो घोडा पुढे जात राहील. पण जिथे जिथे घोडा अडवला जाईल, तिथे तिथे लढाई होईल आणि तिथल्या स्थानिक राज्याची, केंद्रीय सत्ता न मानणाऱ्या राजाची सत्ता बरखास्त केली जाईल, केंद्रात विसर्जित करून घेतली जाईल. मोदी हे भारतीय संघराज्याला, ज्याच्या आधारे आपल्याकडे राज्य घटना आहे, संविधान आहे, या सगळ्याची सत्ता चालवणारं संविधान आणि केंद्रीय सत्ता, ही कल्पना बघितली तर तुम्हाला कळेल की एक प्रकारे लोकशाही स्वरूपाचं हे साम्राज्य आहे. त्यामध्ये केंद्र सत्ता ही राज्यातल्या सत्तेच्या वरिष्ठ आहे. त्यामुळे संपूर्ण खंडप्राय देशाला आणि तिथल्या छोट्या छोट्या राज्यांना एकत्र नांदवणं ही केंद्राची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच त्या मर्यादेमध्ये केंद्राची अधिसत्ता राज्यांनी मान्य केली पाहिजे, ही त्यामागची कल्पना आहे. आणि त्याला अलीकडल्या काळामध्ये सातत्याने आव्हान दिलं गेलं. कोण द्रविडीस्थान करायला निघालाय, कोण म्हणतो बंगालमध्ये दिल्लीचे लोक आलेले चालणार नाहीत, आम्ही दिल्लीची अधिसत्ता मानत नाही.
हे ज्या प्रकारे मोदींना विरोध करता करता केंद्र सत्तेला आव्हान देण्याची प्रवृत्ती बळावत गेली, त्यामुळे आपोआपच ही साम्राज्याची किंवा अश्वमेधाची कल्पना अधिकाधिक महत्वाची ठरत गेली. आणि म्हणूनच गेल्या 10 वर्षातला जो आधीच्या 10 वर्षातला नरेंद्र मोदी यांचा जो अनुभव होता, पंतप्रधानाचा जो अनुभव होता, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं होतं की आपल्याला भारत नावाची लोकशाही आणि एक संघराज्य, खंडपराय देशाचं संघराज्य गुण्या गोविंदाने नांदवायचं असेल तर आपल्याला या संघराज्यातल्या प्रत्येक राज्याला केंद्र सत्तेसमोर आवश्यकतेप्रमाणे नतमस्तक होणं आणि आपल्या राज्यापुरतं स्वयंभू राहणं हा धडा शिकवणं भाग आहे. आणि त्या दृष्टीनेच लोकसभेमध्ये आपल्याकडे भरभक्कम बहुमत असलं पाहिजे. वेळोवेळी उडाणटप्पू करणाऱ्या एखाद्या राज्याला किंवा तिथल्या मुख्यमंत्र्याला धडा शिकवण्यासाठी ती अधिसत्ता आपल्याकडे असली पाहिजे. या भावनेतून 2024 ची निवडणूक लढवली जात होती. 400 पार, अब की बार वगैरे जी घोषणा होती त्यामागची कल्पना ती होती, पण ती अनेकांच्या लक्षात आली नाही. आणि निर्विवाद बहुमताची सत्ता मिळवायला निघालेल्या भाजपला बहुमताची सत्ता पण मिळवता आली नाही. पण म्हणून ती निवडणूक संपली तरीही अश्वमेध यज्ञ संपलेला नव्हता ही माझी कल्पना होती. माझा सिद्धांत हा 2024 मध्ये अश्वमेध यज्ञ सुरू झाला असा होता. आणि त्यातल्या पहिल्या लढतीमध्ये किंवा लोकसभेच्या लढतीमध्ये अनेक राज्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, बंगाल अशा राज्यामध्ये भाजप पिछाडीवर पडला. थोडक्यात या राज्यांनी जर भाजपला किंवा भाजपच्या केंद्रीय सत्तेला आणि म्हणूनच अल्टिमेटली भारताच्या संविधानाला आणि केंद्रीय सत्तेला किंवा संवैधानिक व्यवस्थेला आव्हान दिलं असेल तर त्यांना वठणीवर आणणं ही केंद्र सत्तेची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच अश्वमेधाच्या कल्पनेनुसार या राज्यांना यापुढे धडा शिकवला जाईल. जिथे जिथे घोडा अडवला गेला तिथे तिथे ती राज्य केंद्राला म्हणजे पर्यायाने केंद्रात सत्ता राबवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आपल्या पंखाखाली आणावीच लागतील. आणि तुम्ही बघितलं लोकसभेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत हरियाणामध्ये जिथे भाजपला सेटबॅक मिळालेला होता तिथे काँग्रेस जिंकणार अशी परिस्थिती असताना सुद्धा आपली सगळी ताकद सामर्थ्य पणाला लावून मोदी आणि भाजप यांनी हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आणली, सरकार आणलं आणि काँग्रेसला तिसऱ्यांदा हरियाणा हातून गमवावा लागला. ज्या महाराष्ट्रामध्ये देशातल्या 2 नंबरच्या लोकसभेच्या जागा निवडून जातात तिथे विरोधी पक्षांचा भाजपने आणि भाजप प्रणित एनडीएने सुपडा साफ करून टाकला. त्यानंतर बिहारची परिस्थिती, दिल्ली आपण बघितलं. आता बंगालची लढाई चालू आहे. बंगालमध्ये ममता तर उठता बसता सुप्रीम कोर्टाला पण चॅलेंज देते. त्यामुळे बंगालमधून ममताचं वर्चस्व म्हणजे केंद्र सत्तेला आव्हान देणारं, केंद्र सत्ता न जुमानणारं वर्चस्व नामशेष करणं भाग आहे. आणि म्हणून अश्वमेधाचा घोडा गेल्या निवडणुकीत सुद्धा तिथे अडवला गेला. भाजप मला वाटते 18 खासदार होते आधीच्या 19च्या निवडणुकीत, ते 12 पर्यंत खाली आले. ममता अधिक शिरजोर झाली. आणि म्हणून अश्वमेधाची पुढची लढाई बंगाल बरखास्त करण्याची आहे. पण त्यावर भागणार नसेल तर मग अखिल भारतीय पातळीवर परत एकदा लोकसभा पादाक्रांत करणं आणि निर्विवाद बहुमताने पादाक्रांत करणं भाग आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की हालचाली सुरू झाल्यात. आणि त्यामध्ये महिला आरक्षण, लोकसभा विधानसभेसाठी महिला आरक्षण आणि लोकसभेच्या मतदार संघांचं
परिसीमन या दोन गोष्टी एकत्र करण्याचं जे विधेयक होतं ते अडवलं गेलं, हे अधिक चांगलं झालं. मोदींच्या रणनीतीमध्ये माझ्या मते ही गोष्ट आवश्यक होती. त्यामुळे उद्या या विधानसभांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मेला जे निकाल लागतील त्यानंतर खरी पटकथा उलगडायला लागेल. ती पटकथा खरी असेल. आणि माझा जो अश्वमेधाचा सिद्धांत आहे, अश्वमेध 2024, त्यातला महत्वाचा अंक 4 मे नंतर सुरू होईल आणि त्याची सांगता कदाचित 2027 मध्ये उत्तर प्रदेश वगैरे ज्या 5-6 विधानसभांच्या निवडणुका आहेत तोपर्यंत अश्वमेध यज्ञाचा पुढला अंक उलगडला जाईल. त्यामध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका सुद्धा होऊ शकतात. एक लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, बहुमताने ते पंतप्रधान आहेत आणि एक बिल लोकसभेमध्ये फेटाळलं गेलं म्हणून त्यांच्या बहुमताच्या सत्तेला आव्हान मिळालेलं नाही. आजही नरेंद्र मोदी यांच्याकडे एक मोठा अधिकार, विशेषाधिकार आहे. ते कुठल्याही क्षणी राष्ट्रपतींना सल्ला देऊन लोकसभा बरखास्त करू शकतात आणि मध्यावधी निवडणुकांची घोषणा करू शकतात. आणि तो माझ्या मते अश्वमेध या माझ्या सिद्धांताचा निर्णायक अंक असेल. 2027 मध्ये होणाऱ्या ज्या विधानसभांच्या निवडणुका आहेत, मला वाटते पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश वगैरे वगैरे, या सगळ्यांबरोबर लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होऊ शकतील आणि त्या झाल्या तर आजचा विखुरलेला विस्कटलेला विरोधी पक्ष त्या निवडणुकांना सामोरं जाण्या इतकी ताकदही आज गमावून बसलेला आहे. आणि अशा वेळेला जर विधानसभेच्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या तर विरोधी पक्षांचा इतका सुपडा साफ होईल की जे बिहारमध्ये झालं विधानसभेत, जे महाराष्ट्र विधानसभेत झालं ते लोकसभेत झालेलं दिसेल. 2/3 पेक्षा प्रचंड बहुमताने भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांची सदस्य संख्या आपल्याला लोकसभेत दिसेल. आणि त्यानंतर महिला आरक्षण आणि निवडणूक मतदारसंघांचं परिसीमन या सगळ्या गोष्टी संमत करून घेतल्या जातील. एक प्रकारे हे विधेयक अडवून विरोधी पक्षांनी अश्वमेधाचा घोडा अडवलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही शेवटाची सुरुवात नाहीये. हा नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सत्तेच्या नाट्यातला पहिल्या अंकाचा शेवट आहे. सुरुवातीच्या अंकाचा शेवट आहे, शेवटच्या अंकाची सुरुवात नाहीये. याला मी लोकसभेमध्ये जे विधेयक पराभूत झालं त्याचा अर्थ मी वेगळा लावतो. ती शेवटाची सुरुवात नाहीये, ती मोदी पर्वाच्या पहिल्या अंकाच्या म्हणजे सुरुवातीचा शेवट आहे. शेवटाची सुरुवात अजून खूप दूर आहे मित्रांनो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.